भारताच्या दिशेने एक नवं संकट येतंय। दितवाहा नावाचं भयानक चक्रीवादळ आता भारताच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकतंय। या चक्रीवादळाने शेजारच्या श्रीलंकेमध्ये मोठी हानी केली। श्रीलंकेमध्ये या वादळामुळे आतापर्यंत 46 लोकांचा मृत्यू झाला असून 23 जण बेपत्ता आहेत। तिथे गेल्या 24 तासांमध्ये 300 मिलीमीटरपेक्षा जास्त मुसळधार पाऊस झालाय, ज्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या पुराच्या घटना घडल्यात। 44,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। श्रीलंकेतील परिस्थिती बिघडल्यास त्यांची विमाने दक्षिण भारतातील त्रिवेंद्रम किंवा कोचीन विमानतळांवर वळवली जाऊ शकतात अशी माहिती मिळते। IMDच्या सूचनेनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ आता श्रीलंकेच्या किनाऱ्यावरून हळूहळू भारताच्या दिशेने सरकतंय। हवामान विभागाने पुढील 12 तासात हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली। चक्रीवादळाचा धोका प्रामुख्याने उत्तर तमिळनाडू, पुदुच्चेरी, दक्षिण आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळच्या किनारपट्टीवर आहे। या भागांमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत हवामान अत्यंत खराब राहण्याची शक्यता सांगितली। दितवाहा चक्रीवादळामुळे विनाशकारी स्थिती उद्भवू शकते ही भीती आहे। संकटसमयी नुकसान कमी व्हावं म्हणूनच हवामान विभागाकडून वेळोवेळी इशारा देण्यात येतोय। पुढील 48 तासांमध्ये हे वारे नेमके किती तीव्र होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच अपडेट्ससाठी लगाव बत्तीला नक्की फॉलो करा।